हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन आले आहे नवी मुंबई येथील आयकिया होम फर्निशिंग सेंटर. इथे आयकिया होम फर्निशिंग सेंटर हे नवी मुंबईला आहे आणि आम्ही इथे आलो. प्रचंड मोठं असं हे सेंटर आहे. तुम्ही बघू शकता इकडे आजूबाजूलाच केवढं तरी मोठं लॉन आहे. मोठा असा हा परिसर आहे आणि ह्याचा एंट्रन्स खूप छान आहे. मोठा एंट्रन्स आहे. मी अर्था आणि प्रवीण आम्ही तिघंही आलो होतो आणि इकडे मेन जो एंट्रन्स आहे तो बंद होता. थोडा पुढे हा नवीन एंट्रन्स केला. इकडे आम्ही आलो आणि इकडे खूप जण येतात कारण इकडे होम फर्निचर किंवा क्रॉकरी किंवा भरपूर साऱ्या वस्तू आयकियामध्ये खूप छान मिळतात. क्वालिटी चांगली असते आणि इथे आम्ही आलो आहे. इथे लेवल 1 आणि लेवल 2 असं आले आहेत. तर लेवल 2मध्ये मी आले आणि इथे 99 रुपीजपासून काही ऑफर चालू होत्या आयकियाच्या. तर हा जो डब्बा आहे हा बॉक्स आहे. याच्यामध्ये आपण काही स्टोअर करू शकतो. तर हा 99 रुपीजला जो मी एक घेतला. अशी एक ट्रॉली घ्यायची ज्याच्यात आपल्याला काही सामान हवं असेल तर आपण ह्या ट्रॉलीमध्ये ठेवायचं. इथे खूप छान छान असे काउचेस होते, सोफाज होते, 2 सीटर्स काउचेस होते आणि असे सेट केले होते. आयकियाचं ना मला हे खूप आवडलं. इकडे ना लिव्हिंग रूम, बेडरूम, किचन असे वेगवेगळे सेट बनवले होते वेगवेगळ्या थीममध्ये. म्हणजे जर तुम्ही तुमच्या घराचं रिनोव्हेशन करत असाल किंवा नवीन घर असेल तर तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्हाला तुमचं घर कसं सजवायचं आहे. हे मला इथे खूप छान पाहायला मिळालं आणि खूप छान पद्धतीने असं सजवलं होतं. म्हणजे खरंच असं वाटत होतं की किती सुंदर इंटिरियर आहे आणि आपल्याला एक छान पटकन आयडिया मिळते की आपण आपल्या घराचं इंटिरियर कसं करायचं. हा बघा, हा ब्ल्यू कलरचा सोफा, ब्ल्यू कलरचा काउचेस आणि हे सगळं इंटिरियर त्यांनी खूप मस्त सेट केला होता आणि खूप सुंदर सुंदर असे वेगवेगळे सेट्स होते. त्याचप्रमाणे आपले डेली यूजसाठी जे आपल्याला वस्तू लागतात आपल्या किचनमध्ये, वॉशरूममध्ये, त्याच्यानंतर असे नॅपकिन्स, टॉवेल्स, होम क्रॉकरी, स्टडी टेबल, डायनिंग टेबल, तुमच्या लिव्हिंग रूममधले काही डेकोरेटिव्ह आयटम, हे सगळं आयकियामध्ये खूप छान रेंजमध्ये आणि ऑफरमध्ये आपल्याला इथे मिळतात. इथे चेअर्सचं काही एक युनिट होतं जिथे भरपूर चेअर्स होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या चेअर्स होत्या. आयकियामध्ये प्रोडक्ट खरेदी करताना आपण डायरेक्ट खरेदी नाही करू शकत. इथे प्रत्येक प्रोडक्टवर टॅग असतात. रेड आणि येल्लो कलरचे असे टॅग असतात आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की तुम्हाला हे प्रोडक्ट कुठून आणि कधी मिळतील. तर चेअर्सची भरपूर व्हरायटीज होत्या. ही एक येल्लो चेअर माझ्या मुलीला खूप आवडली. खूपच सुंदर अशी ही चेअर होती आणि काही डेकोरेटिव्ह आयटम्स होते. इथे ह्या सेक्शनमध्ये मी गेल्यावर बघितलं तर इकडे छान असे मिरर होते. म्हणजे जर तुमच्या बेडरूममध्ये तुम्हाला स्वतःचं जर मेकअपचं काही बनवायचं असेल तर तुम्ही हा असा टाईपचा मिरर आणि त्याच्याखाली असा हा वॉर्डरोब बनवू शकता, इकडून घेऊ शकता. तसंच काही डेकोरेटिव्ह आयटम्स होते जे आपण आपल्या लिव्हिंग रूममध्ये किंवा आपल्या बेडरूममध्ये ठेवू शकतो. काही बुकशेल्फ्स होते, काही असे शेल्फ होते, काही वॉर्डरोब होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आवडलेलं हे किचन सेट. किचन सेट ते इतके भन्नाट त्यांनी बनवले होते की किचन कसा असावा आणि किचनमध्ये कुठल्या क्रॉकरीज असाव्या हे सगळं त्या सेटमध्ये होतं. म्हणजे किचनमध्ये फ्रीज होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रॉकरीज होत्या आणि असे त्याची ऑफरमध्ये काही प्राइजेस होत्या आणि खूप छान असं हे सगळं सेट त्यांनी बनवलं होतं. फक्त मला थोडंसं असं वाटलं की आपण काही काही गोष्टी डायरेक्ट नाही घेऊ शकत कारण तिकडे टॅग होते ज्याच्यात येल्लो कलरचा एक टॅग होता आणि रेड कलरचा होता. म्हणजे तिकडे त्या प्रोडक्टचे कोड असतात. ते कोड आपण लिहायचे आणि मग आपण आपली ऑर्डर करायची. आयकियामध्ये तुम्हाला तुमच्या घरासाठी लागणारं फर्निचर, होम डेकोरेशन, किचन सेट किंवा डायनिंग टेबल, स्टडी टेबल किंवा जर तुमचं ऑफिसेस असतील तर ऑफिसेससाठी लागणारे सगळे इक्विपमेंट्स हे सगळं तुम्हाला आयकियामध्ये नक्कीच मिळेल. आणि भरपूर फिरल्यानंतर आम्ही साधारणतः 4 ते 5 तास आम्ही आयकियामध्ये फिरत होतो आणि खूप थकलो होतो. मग आम्ही खाली आलो जिथे त्यांचा किचन आहे म्हणजे ॲक्च्युअल कॅफेटेरिया आणि तिथे पेटपूजा केल्यानंतर मग आम्ही बिलिंगला निघालो कारण खूप थकलो होतो आणि आयकिया सेंटर एवढं मोठं आहे की काय घेऊ आणि काय नको असं होतं. आणि तिथून मी काय काय घेतलं तर ह्या गोष्टी घेतल्या. सगळ्यात पहिलं मी ही मॅट घेतली. ही मॅट आपण आपल्या ओट्यावर म्हणजे किचनमध्ये ओट्यावर ठेवू शकतो. ह्याच्यावर आपण धुतलेली आपली भांडी किंवा धुतलेली फळं वगैरे असतील तर आपण ह्याच्यावर ठेवू शकतो. हे ॲब्झॉर्बल आहे,
छान पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि धुवून आपण असं स्वच्छ धुवून पिळून ती सुकतही घालू शकतो. दुसरा हा डब्बा ज्याची किंमत फक्त 99 रुपये, ज्याच्यामध्ये आपण काही स्टोरेज करू शकतो. चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक होतं आणि खरंच खूप चांगला असा हा डब्बा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मेडिसिन्स, तुमची ज्वेलरी किंवा अजून फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स काही ठेवू शकता. हा एक बॉक्स घेतला मी कारण मला एक असा छोटासा बॉक्स हवा होता. हा फोल्डेबल बॉक्स आहे, रेडी बॉक्स होता. फक्त आतमध्ये हे त्याचा जो सरफेस आहे तो घालायचा होता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता. म्हणजे रोजचे कपडे असतील, तुमच्या मुलांची खेळणी असतील किंवा जर माझ्यासारखे बुक्स जर तुम्ही लवर असाल तर तुमचे बुक्स ह्याच्यात ठेवू शकता आणि तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये किंवा तुमच्या जवळपास असा हा बॉक्स ठेवू शकता. पुढचं प्रोडक्ट मी घेतलं ते म्हणजे आपल्याला किचनमध्ये यूज होणारं हे चॉपबोर्ड. हा चॉपबोर्ड लाकडी आहे, पण ह्याचं ना जे लाकूड आहे म्हणजे जे वूड आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. ह्याच्यापूर्वी मी जे वापरायची ते कापल्यानंतर त्याचे ना लाकडाचे धागे निघायचे, पण ह्या चॉपरचं तसं नाही आहे आणि खूप छान असा ह्याचा शेप आहे आणि खूप हलका आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. बॅग, ही बॅग आहे क्लोदिंग बॅग. म्हणजे आपले लॉन्ड्रीचे जे कपडे असतात ते आपण ह्या बॅगमध्ये ठेवले तर आपल्या घरात पसारा दिसत नाही आणि व्यवस्थित त्याच्यात ते कपडे राहतात. आणि हे वायपर मी एक घेतलं, ह्याची किंमतसुद्धा फक्त 99 रुपीज होती. चांगल्या क्वालिटीचं वायपर होतं. म्हणजे किचनचं जर तुम्हाला किचन ओटा साफ करायचं असेल किंवा खिडक्या असतील किंवा तुमचे मिरर असतील, हे सगळं साफ करण्यासाठी हा वायपर खूप छान युजफुल होतो आणि मी हा किचनसाठी वायपर घेतला. तर अशा ह्या आयकियामधून घेतलेल्या ह्या वस्तू ज्या मला फर्स्ट ह्याच्यामध्ये अशा वाटल्या की ह्या माझ्या किचनसाठी किंवा माझ्या घरासाठी उपयोगी पडतील. आयकियाच्या ह्या वाशी सेंटरला मी पहिल्यांदाच गेले, पण एकाच ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की मी खूप कमी फिरले किंवा मी खूप कमी प्रोडक्ट बघितले. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी आयकियामध्ये जाईन आणि पुन्हा माझी काही शॉपिंग करेन, तर मी तो व्लॉग तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. पण आजचा हा आयकियाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका व्लॉगने, एका नवीन व्हिडिओने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.